नमस्कार. मी मुंबईच्या जवळ ठाण्याला राहतो, ठाणे शहरात माझ्या जन्मापासून. साहजिकच ठाण्यातील सगळं राजकारण, सगळं समाजकारण, सगळे ठाण्यातले समाजकारणी, राजकारणी अगदी जवळून पाहत आलेलो आहे, त्यांचं काम पाहत आलेलो आहे. ठाणे मुंबईतील पोरं जरा तरुण व्हायला लागली की बाळासाहेब ठाकरे त्यांच्या खास शैलीतल्या आक्रमक भाषणांकडे आकृष्ट व्हायची. तशा त्या काळामध्ये मी सुद्धा तशाच प्रकारे आकृष्ट होऊन शिवसेनेमध्ये पोहोचलेलो होतो. ठाण्यात शिवसेनेसाठी काम केलेलं आहे बरीच वर्ष. आनंद दिघे यांच्या संपर्कात राहिलेलो आहे. हे सगळं आज पुन्हा सांगायचं तात्पर्य इतकंच, कारण इतकंच की एकनाथ शिंदे यांचा सगळा प्रवास मी जवळून पाहिलेला आहे. ते अगदी कोणीही नव्हते तिथपासून तर मग शाखाप्रमुख, ते राज्याचे आधी मुख्यमंत्री आणि मग आता उपमुख्यमंत्री होईपर्यंत. त्यांच्या सोबत नाही राहिलो मी कधी, परंतु त्यांचा प्रवास, त्यांचं राजकारण, त्यांचं समाजकारण हे सगळं एका ठराविक अंतरावरून कायम न्याहाळत राहिलेलो आहे. अगदी शिवसेनेपासून काही वर्षांपूर्वी पूर्णपणे दूर झाल्यानंतरसुद्धा. त्यामुळे परवा जेव्हा दिल्लीमध्ये त्यांच्या सत्कार सोहळ्यात शरद पवार यांनी त्यांच्या म्हणजे एकनाथ शिंदेंच्या राजकारणाची सगळी थोरवी आणि महानता स्वतः वर्णित केली त्यांनी, पवारसाहेबांनी, तेव्हा म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने नेण्यासाठी प्रयत्न केले. पुढे महाराष्ट्राचं नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून करत असताना त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कसा पुढे जाईल यासाठीची काळजी घेतली. असे सगळे उद्गार काढले तेव्हा मी एकदम खरं सांगतो भांबावून गेलो. आपण ठाण्यामध्ये राहतो, एकनाथ शिंदेंची सगळी सामाजिक राजकीय कारकीर्द आपण जवळून पाहत आलेलो आहे आणि मग साला त्यांच्यामधली ही इतकी मोठी थोरवी, इतकी त्यांची महानता आपल्या कशी काय लक्षात आली नाही या जाणीवेने मी अतिशय अस्वस्थ झालो. परंतु मग लक्षात आलं की शरद पवार हे अतिशय ज्येष्ठ आणि थोर नेते आहेत आपल्या देशातले. त्यांची निरीक्षण शक्तीसुद्धा तशीच मोठी असणार. त्यामुळे त्यांना अगदी सहजपणे राज्यातल्या कोणत्याही भागातल्या एखाद्या नेत्याचे जे सद्गुण दिसू शकतात दुरून, ते आपल्यासारख्या अल्पबुद्धीच्या, अत्यल्प निरीक्षण असलेल्या, अत्यल्प आकलन शक्ती असलेल्या व्यक्तीला जवळूनसुद्धा नसतीलच दिसू शकत, नाही का. राजकारण नीटपणे समजून घेण्याची तेवढी बुद्धी पण कदाचित आपल्याकडे नसतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यामधील हे सगळे महान सद्गुण, त्यांची थोरवी आपल्याला नसेल दिसली. त्यानंतर मग मला आणखीन असं प्रकर्षाने वाटायला लागलं की आपण पवारसाहेबांकडे या विषयावरती अभिव्यक्तीसाठी एक मुलाखत मागायला पाहिजे, तशी त्यांना विनंती करायला हवी आपण. आणि त्याच्यामध्ये जर ते तयार झालेच तर हे सगळे प्रश्न त्यांना विचारायला हवेत. म्हणजे एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचं राजकारण योग्य दिशेने पुढे नेलं म्हणजे नेमकं कोणत्या दिशेने, कशा प्रकारे, महाराष्ट्र विविध बाबतीत पुढे जाईल याची त्यांनी मुख्यमंत्री असताना काळजी घेतली म्हणजे नेमकी कशा प्रकारे, वगैरे वगैरे. पवारसाहेब मुलाखतीसाठी जर तयार झालेच तर हे प्रश्न त्यांना विचारून आपण आपल्या ज्ञानामध्ये भर घालायला हवी असं मला प्रकर्षाने परवापासून वाटतंय. दुसरं असं की पवारसाहेब तर कधी चुकीचं बोलणार नाहीत, अजिबात वावगं बोलणार नाहीत. मग हे जे सगळं आता उघड होत चाललं आहे मागच्या काही दिवसांमध्ये सतत, याची जबाबदारी कोणावरती, भले राजकारण असेल तरीसुद्धा याच्यात. मग हा प्रश्न निर्माण होतो ना आपल्यासारख्यांच्या मनात. म्हणजे काही दिवसांपूर्वीच एस टी बसेसचा जवळपास 1300हून अधिक बसेस बाजारभावापेक्षा अधिकच्या भाड्यानं घेण्याचा तब्बल 2000 कोटी रुपये रकमेचा मोठा घोटाळा उघडकीला आला. आता आजच रोहयो योजनेतून केंद्राच्या आणि राज्याच्या कसा घोटाळा केला जातो ते उघडकीला आलं. तोही जवळपास तितकाच म्हणजे 1800 कोटी रुपयांचा आहे. 2022पर्यंत आपल्या राज्यात दरवर्षी त्या रोहयो योजनेच्या अंतर्गत साधारण 12 ते 15 हजार विहिरी खणण्यासाठी परवानगी दिली जायची. परंतु 2023 ते 2025 आत्ताच्या या 2 आर्थिक वर्षांमध्ये तब्बल 1 लाख विहिरी खणण्यासाठी परवानगी देण्यात आली आणि त्यासाठी 1800 कोटी रुपये खर्च झाल्याची आकडेवारी ही सांगते. प्रत्यक्षात किती विहिरी खणण्यात आल्या वगैरे त्याचा काही हिशोब नाही आणि त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक विहिरींचं काम अर्धवटच आहे, अपूर्णच आहे आणि ते या पावसाळ्यात गाळाने बुजून जातील असंही या बातमीमध्ये म्हटलेलं. म्हणजे पहा, मंत्री कोण होते या खात्याचे? आदरणीय संदीपान भुमरे साहेब. त्यानंतर दुसरं प्रकरण ते सुद्धा आजच उघडकीला आलं आहे. आमच्या ठाण्यातून
मी जिथे राहतो त्या ठाण्यातून बोरिवलीला जाण्यासाठी 2 मोठे बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी करोडो रुपयाचं टेंडर काढण्यात आलं आहे आणि तो ठेका कोणाला देण्यात आला आहे माहिती असेल आपल्यापैकी अनेकांना. तर जवळपास 1000 कोटी रुपयांचे निवडणूक रोखे घेऊन ते वादग्रस्त त्या राजकीय पक्षांना देणाऱ्या बदनाम झालेल्या देशात अशा मेगा इंजिनिअरिंग कंपनीला, बरं ते सुद्धा एक वेळेस आपण दुर्लक्ष करू त्याकडे, पण या कंपनीने हे अतिशय मोठं आणि महत्त्वाचं कॉन्ट्रॅक्ट या राज्यातलं मिळवण्यासाठी जी बँक गॅरंटी MMRDAला दिली एका परदेशी बँकेची मोठ्या, ती बँक गॅरंटीच खोटी फ्रॉड असल्याचं सिद्ध झालं आहे. म्हणजे बघा, आणि त्या फ्रॉड बँक गॅरंटीचे कोणतीही शहानिशा न करता त्यावर विश्वास ठेवून MMRDAने या मेगा इंजिनिअरिंग कंपनीला करोडो रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले सुद्धा. बघा काय जम्माडी जम्मत आहे सगळी. आता हे सगळं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोचले. बघू आता काय होतं. हे एक झालं. त्यानंतर आणखीन एक प्रकरण ते सुद्धा नुकतंच उघडकीला आलं आहे. पहा, आपल्या राज्याचा परिवहन विभाग, RTO, वाहतूक विभाग वगैरे सगळे, ट्रॅफिक डिपार्टमेंट वगैरे काही खास गाड्या खरेदी करतात. आपण पाहतो त्या मारुती आर्टिगा वगैरे, त्यात ते स्पीड कॅमेरे, रडार वगैरे वगैरे असतं. खरं म्हणजे वेगवेगळ्या कारणांसाठी चालान पाठवून सर्वसामान्य वाहन चालक मालकांना, आपल्यासारख्या कार चालक, आपल्या छोट्या छोट्या गाड्या असतात त्यांना लुटण्यासाठीच या गाड्यांचा उपयोग होतो पोलिसांच्या, वाहतूक विभागाच्या, बाकी काहीही नाही. कारण त्यांच्यामुळे ना बेशिस्त वाहन चालकांना कुठली शिस्त लागल्याचे दाखले आहेत, ना रस्ते अपघातांमध्ये कोणत्याही प्रकारची कपात झाल्याचं काही आकडेवारी आहे. केवळ सामान्य आणि बऱ्यापैकी शिस्तप्रिय असणाऱ्या आपल्यासारख्या वाहन चालक मालकांची लूट घरपोच चालान पाठवून, बस ते असो. खरं म्हणजे तो एक मोठा आणि गंभीर विषय आहे प्रचंड. त्याच्यावरती एकदा एक सविस्तर एपिसोड आपल्याला करायलाच लागणार आहे, ते करू आपण. तर त्या गाड्यांवरती जे रडार बसवण्यात येतात लहान, त्यांची किंमत बाजारात प्रत्यक्षात 7 ते 8 लाख रुपये असताना आपल्या परिवहन विभागाने मात्र ते प्रत्येकी 34 लाख रुपयांना खरेदी केलेले आहेत. म्हणजे बघा, जवळपास 70 अशा प्रकारचे रडार प्रचंड वाढीव दराने खरेदी करण्यात आले. 7 किंवा 8 लाख कुठे आणि 34 लाख रुपये कुठे, बघा कशी लूट चालले. बरं, ही जी काही सगळी प्रकरणं उघडकीला येत आहेत ती सगळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांच्या खात्यांशी संबंधितच आहेत. तिकडे रत्नागिरी आणि आसपासच्या भागामध्ये ते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकारी जमीन कशाप्रकारे, म्हणजे त्यांना मतं देणाऱ्या विविध समाजाच्या संस्थांच्या समाजभवनांच्या नावाखाली घशात घातली. जणू काही आपल्याच बापजाद्यांची वारसा हक्काने आपल्याला मिळालेली जमीन आहे, वाटूया आपण, अशा प्रकारे ते सुद्धा सगळं प्रकरण नुकतंच उघडकीला आले. ते उदय सामंतसुद्धा एकनाथ शिंदे यांचेच. त्यामुळे हे असं सगळं एक एक रोज बाहेर पडत असताना एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र पुढे नेण्यामध्ये मोठी भूमिका बजावली. अशा प्रकारच्या, अशा आशयाचं पवारसाहेब जे काही बोलत आहेत तेव्हा ते नेमकं कशा प्रकारे समजून घ्यायचं हा प्रश्न आपल्यासारख्यांना पडतोच ना, अल्पबुद्धी लोकांना. जर दिलीच पवारसाहेबांनी एखादी मुलाखत मला, तर हा प्रश्नसुद्धा त्यांना नक्की विचारायचा आहे मला. पाहू ते काय होतं ते. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही ना नेमकं. बरं, ते असो. एपिसोडच्या थंबनेलवरती महाविकास आघाडीला श्रद्धांजली असं लिहिलं आहे आणि इथं माझं हे काय चाललं आहे, एकनाथ शिंदे, शरद पवार वगैरे, असं तुम्हाला वाटत असेल तर आता त्या मूळ विषयाकडे वळू आपण. विधानसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर राज्यामध्ये विरोधी पक्ष आपल्या अस्तित्वात आहे असं खरंच दिसतंय का तुम्हाला, जाणवतं आहे का खरंच तुम्हाला? ठीक आहे, भारतीय जनता पार्टीने सगळ्या बाबींचा प्रचंड गैरवापर केला, निवडणूक आयोगाची साथ त्यांना नेहमीप्रमाणे लाभली वगैरे वगैरे. परंतु मग आता पुढे काय? संघर्ष करणं, लढणं सगळं बंद. आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, म्हणजे महापालिकांच्या, जिल्हा परिषदेच्या वगैरे निवडणुका जाहीर झाल्यावरती जागा होणार का हे लोक? 12 महिने 24 तास कोणत्याही निवडणुकीसाठी पूर्ण तयारीमध्ये राहणाऱ्या भारतीय जनता पार्टीशी हे महाराष्ट्रातले विरोधी पक्ष अशा प्रकारे सुस्त राहून किंवा पार्ट टाईम राजकारण करून लढा देऊ शकत नाहीत. सत्तेत असताना सत्तेमधली पदं भुषवायची आणि सत्तेत नसताना पक्ष संघटनेमधली पदं अडवून ठेवायची. अशा प्रकारच्या सरंजामी पद्धतीने वागणारे राजकीय नेते, राजकीय पक्ष याच्यापुढे इथे भारतीय जनता पार्टीला पराभूत करू शकणार नाहीत.
खरं म्हणजे आता या क्षणी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात एका प्रबळ विरोधी पक्षासाठी मोठी जागा आहे, एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. परंतु ती भरून काढण्यासाठी काही हालचाल महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरती दूरवर सुद्धा कुठे दिसत नाही. हे आपलं दुर्दैव आहे. त्यामुळे या सध्याच्या सुस्त विरोधी पक्षांचं फावत आहे, बाकी काय. सगळे चैतन्यहीन झालेले आहेत. किती मोठ्या घटना घडल्या आपल्या राज्यात मागच्या काही दिवसांमध्ये. परभणीच्या त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूवरून आणि तिथल्या सगळ्या दलित मागासवर्गीय कार्यकर्त्यांना, अगदी मुलींना, महिलांनासुद्धा, गरोदर महिलांनासुद्धा जी अमानुष मारहाण झाली, त्यावरती रान उठवायला पाहिजे होतं ना या आपल्या विरोधी पक्षांनी. ते बीडच्या मस्साजोगचे सरपंच, ते असोत भले कोणत्याही पक्षाचे, परंतु आपल्या राज्यात अशा प्रकारे एका सरपंचाची निर्घृण हत्या होते. किती भयंकर घटना ही. परंतु एक मोर्चा कुठे निघाला, बस पुढे काहीही नाही. या दोन्ही घटना खरं म्हणजे अशा भयंकर होत्या की त्यावरून या सरकारची सगळ्या बाजूंनी कोंडी व्हायला हवी होती. या सरकारमधील सगळ्या मंत्र्या संत्र्यांना सगळीकडे फिरताना लोकक्षोभाची भीती वाटायला हवी होती. कुठे आपली गाडी तर लोक अडवणार नाहीत ना, संतप्त लोक, कुठे काळे झेंडे दाखवून आपला निषेध तर करणार नाहीत ना, अशी भीती किंवा अशी धास्ती निर्माण व्हायला हवी होती सगळ्या सरकारमध्ये. आणि ही प्रामुख्यानं विरोधी पक्षाची जबाबदारी होती. हे पक्ष जर रस्त्यावरती उतरले असते तर महाराष्ट्रातील जनतेने 100% त्यांना साथ दिली असती. परंतु तसं घडलं नाही. तो फुटकळ आणि टुकार नट, तो हरामखोर राहुल सोलापूरकर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी इतकं अवमानजनक बोलला, घाणेरडं बोलला. साऱ्या सर्वसामान्य जनतेचं रक्त खवळलं ते ऐकल्यावर. त्याच्यावरती कारवाई व्हावी यासाठी विरोधी पक्ष रस्त्यावरती उतरले असते तर संपूर्ण महाराष्ट्रातून, अख्ख्या महाराष्ट्रातून त्यांना जनतेची साथ मिळाली असती. जनतासुद्धा त्यांच्या मागे रस्त्यावरती आली असती. परंतु तसंही घडलं नाही. आपल्या महाराजांचा अवमानसुद्धा या त्यांच्याच महाराष्ट्रात, त्यांच्याच स्वराज्यामध्ये सहन केला गेला. आणि हे असं आता पहिल्यांदाच घडलं आहे का, एकदाच घडलं आहे का, तर नाही. मागील काही काळामध्ये वारंवार आपल्या महाराष्ट्रात हे घडत आलेलं आहे. हे सरकार सध्याचं आपल्या मतांमधून सत्तेवरती आलेलं नाही आहे. राज्याच्या प्रामाणिक मार्गांचा वापर करून हे सरकार सत्तेवरती आलेलं नाही आहे. हीच या राज्यातील बहुसंख्य नागरिकांची भावना अजूनही आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या निमित्तानं फिरताना, समाजात मिसळताना जागोजागी जनभावनेचं या प्रत्यंतर येतं. मात्र विरोधी पक्षांच्या हे लक्षातच येत नाही किंवा कळूनसुद्धा ते तिकडे दुर्लक्ष करतायत जाणीवपूर्वक. देशासाठी आणि राज्यासाठी वाईट असलेल्या, अहितकारी असलेल्या भारतीय जनता पार्टीशी लढण्यासाठी नवीन, ताज्या दमाची आणि विधायक विचारांची तरुणाई, युवा वर्ग पुढे आणायला हवा. त्यांच्याकडे या विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवायला हव्यात. जाणीवपूर्वक त्यांना राजकारणामध्ये सक्रिय करायला हवं आहे. अशा प्रकारे अशी तरुणाई, असा युवा वर्ग अजूनही राज्यामध्ये भरपूर आहे. सगळाच युवा वर्ग काही अजून त्या भिडे सारख्यांच्या नादाला लागून बहकलेला नाही किंवा वाया गेलेला नाही. परंतु हे सगळं करण्याची इच्छा विरोधी पक्षांमध्ये आहे का, हाच मुळात खरा प्रश्न आहे. मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींनी महाराष्ट्र काँग्रेसकडे लक्ष द्यायला हवं आहे. अपयशी नाना पटोलेंनी त्या विधानसभेच्या पराभवानंतर राज्याच्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा वरिष्ठांकडे कधीपासून देऊन ठेवलेला होता म्हणतात. मग तो मंजूर करायला इतका काळ का लावला पक्ष नेतृत्वाने? आज काहीतरी तो मंजूर झाल्याचं कळतंय. तिकडे दिल्लीत किंवा संसदेत तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये कितीही प्रभावीपणे बोललात किंवा कोणत्याही प्रकारची कृती केलीत तरी त्याचे पडसाद इथे उमटण्यासाठी आधी इथली राज्यातली तुमची पक्ष संघटना तर जागरूक आणि ॲक्टिव्ह असायला हवी ना, मजबूत असायला हवी ना. ते होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी कशी घेणार? दुसरीकडे शरद पवार साहेब खुद्द स्वतःच एकनाथ शिंदेंच्या प्रेमामध्ये दिसत आहेत, पाहतोय आपण. तर आता त्यांचा पक्ष या सरकारशी कसा काय संघर्ष करणार असा प्रश्न पडतोच ना आपल्यासारख्यांना. तिसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आता मुंबई महापालिकेची निवडणूक, येणारी निवडणूक लक्षात घेऊन मीटिंग्ज वगैरे सुरू केलेल्या आहेत, आपण पाहतो. परंतु त्यांना सगळ्या बाजूनी नामोहरम करण्याचे, त्यांचं पूर्ण खच्चीकरण करण्याचे, त्यांची पूर्णपणे कोंडी करण्याचे सगळ्या बाबतीत प्रयत्नसुद्धा जोरदारपणे या सरकारकडून सुरू आहेत, आपण पाहतो.
त्यामुळे त्यांच्या लढण्यावरही संघर्षावरही मर्यादा येत चालल्याचं स्पष्ट दिसू लागले. तिन्ही पक्षांमध्ये एकजूट राहिलेली तर नाहीच, उलट विसंवाद प्रचंड वाढलेला आहे. आणि त्यामुळेच या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग आपल्यासारख्यांनी, तुमच्या माझ्यासारख्यांनी या पक्षांच्या आघाडीला, महाविकास आघाडीला श्रद्धांजली नाही व्हायची तर मग काय करायचं रे, तुम्हीच सांगा मला. आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतो मी. आवर्जून आपले विचार कळवा या विषयावरती. आणि हो, थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन, आपलं अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच एका महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.